शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते, वाचे वदता शिवना तयान बधे क्रोधका, धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिवनाम तयान बधे क्रोधका, एका जनार्दनेशी निवारे कळी काळाचा भेद, वाचे वदता शिवनाम तयान बधे क्रोधकाम, विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते, वाचे वदता शिवनाम तयान बधे क्रोधका. प्रभू आजच्या कीर्तनवृत्ती सेवेकरता निवडलेला भूर महाराष्ट्राचे लाडके संत पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज, त्या संत श्रेष्ठ नाथ बाबांचा भगवान शिवांची स्तुती करणारा, भगवान शिवांचं वर्णन करणारा असा कीर्तनवृत्ती सेवेकरता निवडलेला आहे. त्या अभंगातून नाथ बाबा भगवान शिवांचं वर्णन करत असताना म्हणतात, शिव हे देवता स्वभावानं खूप भोळी आहे, भोळी, अतिशय भोळी आहे. पण जरी भोळा असला, भोळे म्हणजे बावळट नाही, लक्षात ठेवा. बावळट वेगळं आणि भोळे वेगळं. परमात्मा भोळा आहे, पण भोळा असला तरी सत्ता एवढी मोठी आहे, देवांचा देव महादेव आहे. शिव भोळा चक्रवर्ती, चक्रवर्ती आहे. चक्रवर्ती कुणाला म्हणतात? चक्रवर्ती म्हणजे सार्वभौम राजा, त्याला चक्रवर्ती राजा म्हणतात. सगळ्या राजाला जिंकून सार्वभौमत्व ज्याला स्वतःकडे घेतलेलं आहे, कसं आमचे हे भगवान सदाशिव सामान्य देवता नाही, दिसायला भोळी असली तरी स्वभावानं, तरी सत्ता एवढी मोठी आहे, देवांचे देव महादेव आहे. शिव भोळा चक्रवर्ती, माझ्या देवादेव महादेवांची चरण कमल माझ्या चित्तामध्ये सदैव राहते. त्याचे पाय माझे चित्ती, त्या भगवान शिवांचं
चक्रवर्ती त्याचे पाय माझे, त्याचे पाय माझे, त्याचे पाय माझे. चक्रवर्ती त्याचे पाय माझे,
शिव शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते, वाचे वदता शिवना तयान बाधे क्रोधका, धर्मार्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिवनाम कयान बाधे क्रोधका, एका जनार्दने शिव निवारे कळी काळाचा भेद, वाचे वदता शिवनाम कयान बाधे क्रोधका, विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकार समचरण सरोजम सांद्रनीलांबदभं जघन निहित पाणी मंडलम तरुण तुलसी माला कंधरम चंजनेत्रम सदैधवरः संविद्धरं चिन्तयन् अलङ्काप्रीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरति प्रतीच्य विधेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं जयन्त्यकिर्यास्मि होय सकळ विद्येंच्या अधिकरणातीच वंदो श्रीचरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नाता मस्तक हे पायावरी संसार सदा वसंत हृदयारविंदे भवं भवानी सहितं शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोधका प्रभू आजच्या कीर्तनमूर्ती सेवेकरता निवडलेला भूर महाराष्ट्राचे लाडके संत पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज त्या संत श्रेष्ठ नाथ बाबांचा भगवान शिवांची स्तुती करणारा भगवान शिवांचं वर्णन करणारा असा कीर्तनमूर्ती सेवेकरता निवडलेला आहे. त्या अभंगातून नाथबाबा भगवान शिवांचं वर्णन करत असताना म्हणतात शिव हे देवता स्वभावानं खूप भोळी आहे, भोळी अतिशय भोळी आहे. पण जरी भोळा असला भोळे म्हणजे बावळट नाही, लक्षात ठेवा. बावळट वेगळं आणि भोळे वेगळं. परमात्मा भोळा आहे, पण भोळा असला तरी सत्ता एवढी मोठी आहे, देवांचा देव महादेव आहे. शिव भोळा चक्रवर्ती चक्रवर्ती आहे. चक्रवर्ती कुणाला म्हणतात? चक्रवर्ती म्हणजे सार्वभौम राजा, त्याला चक्रवर्ती राजा म्हणतात. सगळ्या राजाला जिंकून सार्वभौमत्व ज्याला स्वतःकडे घेतलेलं आहे, तसं आमचे हे भगवान सदाशिव सामान्य देवता नाही, दिसायला भोळी असली तरी स्वभावानं तरी सत्ता एवढी मोठी आहे, देवांचे देव महादेव आहे. शिव भोळा चक्रवर्ती अशा देवादेव महादेवांची चरण कमल
माझ्या चित्तामध्ये सदैव राहते. त्याचे पाय माझे किती. त्या भगवान शिवांचं नाव जर मुखाने घेतलं तर त्यांना काम क्रोधाचा त्रास होत नाही. षट्रिपूंवर विजय मिळवतो तो भक्त. वाचे वरता शिवनाम दयाल बाधे क्रोधता. त्यांच्या नावाचा महिमा दुसऱ्या चरणात सांगितला. पहिल्या चरणामध्ये त्यांच्या स्वभावाचं वर्णन केलं. दुसऱ्या चरणामध्ये त्यांच्या नामाचा नाव महिमा सांगितला. आणि तिसऱ्या चरणामध्ये त्या भगवान परमात्म्याचं जर नित्य दर्शन घेतलं तर काय होतं. वाचेवता शिवनाम दयाल बाधे क्रोधता. धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष. भगवान शिवांचं रोज जर तुम्ही दर्शन घेतलं तर चारही पुरुषार्थांची प्राप्ती तुमच्या जीवनामध्ये होईल. आणि असं हे भगवान शंकर एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा देव. अशी शंकरांची जर तुम्ही नित्य नामस्मरण केलं, त्यांचं दर्शन घेतलं, त्यांचे जर भक्त बनाला तर महाराज म्हणतात कळी काळाची मृत्यूची भीती नष्ट करून टाकतील. तुम्हाला मृत्यूचं भय शिल्लक राहणार नाही असं एकनाथ महाराज म्हणतात. एका जनार्दनी शिव निवारे कळी काळाचा भेव. कळीचा आणि काळाचा भेव म्हणजे भीती नष्ट करून टाकतील. अशी शिव नावाची देवता अत्यंत श्रेष्ठ आहे. आणि त्या भगवान शिवांचं यथोचित दर्शन या अभंगातून नाथबाबांनी केलेले. त्या अभंगाचं थोडक्यात असणारं वर्णन मी माझ्या संक्षिप्त भाषेत तुमच्या समोर विशद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करण्याच्या अगोदर परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. आज आपल्या सावर्डी गावामध्ये असणारी सुर्वेवाडी, त्या सुर्वेवाडीमध्ये असणारे भगवान केदारेश्वरांचं स्वयंभू अधिष्ठान आहे. त्या ठिकाणी त्या भगवान केदारेश्वरांच्या या भव्य दिव्य अशा या मंदिरामध्ये हा वार्षिक उत्सव या ठिकाणी सुरू आहे. वार्षिक उत्सव वार्षिक उत्सव हा भगवान केदारेश्वरांचा हा वार्षिक उत्सव या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत आहे. सर्व भक्तगणांनी या ठिकाणी येऊन काया वाचा मनानं तन मन धनानं महाराज या ठिकाणी सहकार्य करून अतिशय भव्य दिव्य उत्सव सुरू आहे. विचार केला तर असा आहे, मराठी देवता अत्यंत श्रेष्ठ आहे. आपला जो देश आहे भारत देश, हा भारत देश म्हणजे या भारताला नावच मुळात हिंदुस्थान आहे. हिंदुस्थान मूळचा हिंदुस्थान आहे. भरत नावाचा राजा जन्माला आला म्हणून त्या देशाचं नाव भारत पडलं. जेणे ख्याती केली उदंड म्हणून नाम भरतखंड. मूळचं नाव हिंदुस्थान आहे. आणि हिंदुस्थान नावाचा देश सामान्य नाही मानत आहे का? सामान्य नाही. या देशामध्ये जन्म मिळवण्यासाठी स्वर्गातले देवता प्रयत्न करतात. आणि ज्याला जन्म मिळतो ते भाग्यवान आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. सामान्य देश नाही. इथं देवताला वाटतं आपल्याला जन्म मिळावा हे देशामध्ये. विष्णू पुराणामध्ये श्लोक झालाय कसा, कायंती देवा किल गीत कामी धन्य स्तुते भारत भूमी भग स्वर्गाप वर्गाप हेतुभूते भवंती भूया पुरुषा सुरत्वा. सुरपदाला गेलेले देव ते एकत्र येतात, सभा घेतात स्वर्गात आणि ते म्हणतात आपल्याला जर उद्धार करायचा असेल ना तर आपण मृत्यू लोकांमध्ये जन्म घेऊ. पण मृत्यू लोकांमध्ये कुठं? अमेरिकेमध्ये नाही, जर्मनी जपान इटली फ्रान्स इकडं नाही, भारतात.
भारतात जन्म घेऊया मारदे काय धन्यस्तु ते भारत भूमी माझी. धन्य ते भारत भूमी आहे. हे ज्या देशाला हिंदुस्थान म्हणतात. हिंदुस्थान हिंदुस्थान म्हणजे काय आहे? शास्त्रामध्ये वचन आले तसं मारदे काय हिंदुस्थान मारदे काय हिमालय तू प्रारंभे यावत हिंद सरोवरम तम देव निर्मितम देश हिंदुस्थान प्रचक्षते. काय हिमालय तू प्रारंभे. अरे हिमालयापासून ज्याची सुरुवात झाली आणि हिंदी महासागरापर्यंत ज्या भूखंडाची सीमारेष आहे असा हिमालय असे तू हिमालया एक आहे. आणि असा जो मधला भूभाग आहे हा भूभाग इतका पवित्र आहे की महाराज या भूमीमध्ये जन्म घेण्यासाठी आणि विहार करण्यासाठी देवता येतात. हा देश सामान्य नाही. देव देवतांचा देश आहे. म्हणून का रामकृष्णांसारखे अवतार झाले ना महाराज. रामकृष्णांसारखे दिव्य अवतार झाले. ज्ञानोबा तुकोबऱ्यासारखे अवतार झाले. अनेक धर्माला जन्म देणारी भूमी म्हणजे भारत भूमी आहे. कितीतरी धर्मांचा जन्म या भूमीत झाला महाराज. ठीक आहे. इथं बुद्धाचा जन्म झाला. इथं जैनाचा जन्म झाला. इथं शिखाचा जन्म झाला महाराज. एक आहे. हे सगळे हिंदू धर्मातून बाजला गेलेले सगळे एक आहे. हिंदू धर्माच्या फांद्या आहेत या शाखा आहे. पण मूळ काय आहे हिंदू आहे महाराज. एक आहे. पण हिंदू धर्म अत्यंत श्रेष्ठ असा असणारा धर्म आहे. भारत देश अत्यंत श्रेष्ठ असणारा देश आहे. आणि कुणी सांगितलं माहितीये का? स्वामी विवेकानंदांनी. कुणाला सांगितलं? पाश्चात्याला. शिकागोची धर्म परिषद पार पडली आणि तिथं हिंदू धर्माची महती सांगितली. सगळ्यांना आवाज झाले. मग तिथल्या काही लोकांनी विचारलं स्वामी तुम्ही धर्माविषयी खूप चांगलं बोला पण तुम्ही तुमच्या देशाविषयी काहीतरी बोला. त्यांना वाटलं होतं भारताविषयी काय बोलणार. अरे भारत पारतंत्र्यच असणारा देश आहे. एक आहे. तिथे इंग्रजांची जुलमी राजवट आहे आणि गेली 800 वर्ष परकीयांनी राज्य केले त्या देशात. त्या संबंधी काय बोलणार आहे. स्वामी होते ते विवेकानंद होते. त्यांनी सांगितलं ऐका माझ्या भारत देशाविषयी मी काय सांगतो ते ऐका. आणि मग स्वामी तिथं सांगितलं भाषण. त्या भाषणात ते चिंतन पोहोचलं. संपूर्ण पृथ्वी हे एक तर भलं मोठं घर ठरवलं तर ऐका संपूर्ण पृथ्वी हे जर भलं मोठं घर ठरवलं तर महाराज एक आहे त्या पृथ्वी रूपी घरामध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या खोल्या म्हणजे काही देश आहे. त्या पृथ्वीवर असणारे अनेक जे देश आहेत ना ते देश म्हणजे काय पृथ्वी रूपी घरातल्या खोल्या रूम. आणि त्या पृथ्वी रूपी घरामध्ये असणारे अनेक देश म्हणजे रूम आहेत खोल्या आहेत. त्या खोल्यांपैकी माझा भारत कोण आहे माहितीये का? देवघर. देवघर आहे. देवघर आपलं भलं मोठं घर आहे. त्या घरामध्ये अनेक रूम आहेत. बेडरूम आहे, किचन रूम आहे, बाथरूम आहे, अनेक रूम आहेत. पण एवढं भलं मोठं जरी घर असलं तरी त्या घरामध्ये एक छोटा 4x4 चा छोटासा रूम आहे. अगदी छोटा आहे. पण तो जरी छोटा असला रूम तर एक लक्षात ठेवा दरवाजा उघडून आतमध्ये पाऊल टाकल्या त्या रूम मध्ये प्रवेश केले की तिथं मांगल्य आहे. तिथं पवित्रता आहे. तिथं चंचल मनाला स्थिरता प्राप्त होते. महाराज एक आहे असं मनाला स्थिरता शांतता देणार तो रूम म्हणजे देवघर आहे. तसा माझा भारत कोण आहे काय माहिती का? पृथ्वी रूपी घरातलं देवघर आहे. देवघर. आणि त्या पृथ्वीवर आपल्या या भारत देशामध्ये अनेक धर्माला जन्म देणारा माझा भारत आणि त्या भारतामध्ये माझा हिंदू धर्म अत्यंत श्रेष्ठ आहे. काय सांगितलं? हिंदू धर्म श्रेष्ठ आहे. का हिंदू धर्म श्रेष्ठ आहे त्याचंही चिंतन सांगतो तुम्हाला. सगळ्या धर्मांमध्ये हिंदू धर्म श्रेष्ठ का? त्याचं एवढंच कारण आहे आज बाकीच्या सगळ्या धर्मांचा जवळजवळ या जगतामध्ये पृथ्वीवर 2000 धर्म आहेत. किती? 2000 धर्म आहेत. ते सगळे धर्मीय आपल्याला असं सांगतात आमच्या धर्मात देवाचा देवदूत आला. आमच्या धर्मामध्ये देवाचा प्रेषित आला. आमच्या धर्मामध्ये देवाचा पुत्र आला. येशू पुत्र आहे. एक आहे. मोहम्मद देवदूत आहे. मग काही धर्मामध्ये प्रेषित आले, काही धर्मामध्ये देवदूत आले, काही धर्मामध्ये देवाचा पुत्र आला. आणि पण विवेकानंद सांगतात माझ्या धर्मामध्ये असा कोण झाला नाही. माझ्या धर्मात स्वतः देव आला. देव स्वतः देव आला आमच्या धर्मामध्ये.
त्यानं मुलाला पाठवलं नाही, प्रेषिताला पाठवलं नाही, काय देवदूताला पाठवलं नाही, स्वतः भगवान आले आणि त्या भगवंताने जगाचा उद्धार करण्याचं ज्ञान सांगितलं. म्हणून जगात आपले सगळ्यात मोठी काय ग्रंथ कुठला असेल? भगवद्गीता. का भगवद्गीता? ते देवाच्या मुखातून जन्म झाला आणि त्या देवानं भगवद्गीता सांगितली. फक्त भारतीयांसाठी नाही, हिंदूंसाठी नाही, वारकऱ्यांसाठी नाही, अख्ख्या जगाचा उद्धार करण्यासाठी. अर्जुनाचे दिव्याजे गीता प्रकाश विसराजे संसारावे थोरोजी फुली जगात. पण महाराज सांगतात ही भगवद्गीता कुठून जन्माला आली? महाराजांचं प्रमाण आहे. स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू. गीता प्रश्न विजुने, गीता प्रश्न विजुने, गीता प्रश्न विजुने, स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगेतो श्री अत्यंत श्रेष्ठ आहे, हा धर्म अत्यंत श्रेष्ठ आहे. अनेक देवदेवताला जन्म देणारी, अवतार धर्म घेणारी भूमी आहे महाराज एक आहे. आणि आमच्या हिंदू धर्मामध्ये अनेक देवदेवता आहेत. आपल्याकडे काही एकच देव नाही महाराज एक आहे. आपल्याकडे देवाला काही तोटा नाही. याचा अर्थ काही बावळत नाही आमचा धर्म. आमचा धर्म तसा काही बावळत नाही. बाकीच्यांचा एकच देव आणि आमचे हजार देव कसे काय? अरे बाबा ही संस्कृती जितकी श्रेष्ठ आहे, हिची बैठकच इतकी महाराज एक आहे, इतकी बैठक महाराज एक आहे, मोठी आहे. इथं आम्ही सगळ्यांना देव मानलो. आम्ही नुसतं महाराज एक आहे एकच देव मानला नाही. आम्ही महाराज गणपती बाप्पाला देव मानला, आम्ही मारुतीला देव मानला, आम्ही शिवाला देव मानला. मग ते पाश्चात्य येतात ना आपल्याकडे, तेव्हा आले की मला गणपती बाप्पाच्या देवळात गेले ना, बापरे त्यांचा हेलिपंटा गोड आहे, हत्तीपर्यंत मारुतीच्या देवळात गेले तर कदाचित त्यांचा मंकी पण गोड आहे. त्यांना माहिती नाही अरे बाबा आमचा हत्ती पण देव आहे, आमचा माकड पण देव आहे, नवीन मासा पण देव आहे, आमचा कासव पण देव आहे. कासवाला पण आम्ही देवळात जावे, पहिल्यांदा कासवाला पण बसवतो. डुक्कर पण देव आहे आमचा. कोण देव नाही महाराज एक आहे. अरे इतकंच काय, पण ज्याला कशालाच मान नाही म्हणतो वेळू म्हणजे बांबू पण आमचा देव आहे. आम्ही तुळशीला देव मानलं, आंब्याला देव मानलं, वडाला देव मानलं, पिंपळाला देव मानलं. याचा अर्थ काय? सगळ्या कणाकणामध्ये परमात्मा आहे आणि त्यामुळे सर्व जीवसृष्टी, चेतन अचेतन, जड अजड सृष्टी सगळीमध्ये परमात्मा आहे. म्हणून आमच्या धर्माचं तत्वज्ञान आहे. काय तत्वज्ञान? महाराज सांगतो जे जे दृष्टी दिसे ते हरी रूप, अनेक देवदेवता आहेत महाराज एक आहे. जरी अनेक असल्या शेवटी त्यांचं स्वरूप एकच आहे, लक्षात ठेवा. काय आहे? सगळ्या देवांचं स्वरूप एकच आहे. या अनेक रूप देवानं धरलेले तत्व महाराज एक आहे. आणि या सगळ्या देवदेवतांच्या मध्ये मुख्य पहिली देवता आहे हिंदू धर्मामध्ये कुठे असेल? भगवान शिव. पहिली देवता कुठली आहे? भगवान शिव. काय प्रमाण त्यालाय? शिव पीठ हे जुनाट नानाबाईचे देव मुकुट. शिवपीठ हा देश आणि हा धर्म पहिल्यांदा जर कुणाला मानत होता? भगवान शिवा. नंतर या अनेक देवदेवता निर्माण झाल्या.
आणि या शिवांची अनेक स्थानं या जगतामध्ये आहेत, अनेक स्थान त्याच्यातली 12 स्थानं अति महत्वाची आहेत. त्याला 12 द्वादश ज्योतिर्लिंग असं म्हटलं जातं. कोणती कोणती 12 ज्योतिर्लिंग आहेत? आता श्लोकच आहे. सौराष्ट्रे सोमनाथम श्रीशैल्य मल्लिकार्जुन उज्जैनी महाकालेश्वर महादेव. ही सगळी काय आहे? 12 ज्योतिर्लिंग आहे. आणि त्या 12 ज्योतिर्लिंगांच्या पैकी सगळ्यात उंच असणार हिमालय तू केदार कृष्णे संत शिवालय एकाने ज्योतिर्लिंगाने अशी 12 ज्योतिर्लिंग आहे. त्याच्यामध्ये हिमालयामध्ये असणारं अति उंचावरचं केदारेश्वर आहे. काय आहे? केदारेश्वर. आणि ते केदारेश्वर महाराज एक आहे उत्तर दिशेला, या देशाच्या उत्तर दिशेला आहे. त्यांची दृष्टी दक्षिणेकडे आहे आणि आपल्या संपूर्ण हिंदुस्थानावर महाराज त्यांची कृपा दृष्टी आहे. म्हणून सगळ्या केदारेश्वरांचं महाराज एक आहे. सगळे जेवढे केदार आहेत त्यांची दृष्टी मंदिर कुठे आहे? त्यांच्या मंदिराचं महाराज एक आहे तो त्या केदारातून कुठे आहे? दक्षिणेकडे. म्हणून आपण त्याला दक्षिणी केदार म्हणतो. दक्षिणी केदार का? महाराज उत्तरेकडे ते केदार स्थान आहे भगवान शिव आणि उत्तरेकडे बसून ते दक्षिणेकडे संपूर्ण महाराज हिंदी महासागरातून नजर टाकतायत आणि आपल्या प्रजेला सुखी ठेवतायत. आणि असे ते केदारेश्वर महाराज एक त्यांचं स्थान अनेक ठिकाणी त्यापैकी सावर्ड्यामध्ये अशी स्वयंभू देवता आहे महाराज. स्वयंभू देवता महाराज एक आहे. तुम्ही भाग्यवान मंडळी आहात आणि त्यामुळं अहो इतकं स्वयंभू भगवान परमात्मा तुमच्या इथं आला. आता तुमचं गाव आणि तुमची वाडी काय साधी राहिली का? एक लक्षात ठेवा, जिथं देव आला ना ते भूमी साधी नाही. मग श्री क्षेत्र झालं. ही सूर्यवाडी कायली क्षेत्र क्षेत्र तीर्थक्षेत्र झालं. का तीर्थक्षेत्र झालं? इथं देव आले आणि साधे देव नाही आले. देवादिदेव महादेव आले. महाराज महादेव महाराज. आणि म्हणून अशा भगवान केदारेश्वरांच्या मंदिरामध्ये चालू असणारा हा वार्षिक उत्सव आहे. त्यातून पुन्हा विचार केला तर सावर्ड्याचा केदार महाराज एक एक प्रसिद्ध आहे सगळीकडे. आणि त्यातून पुन्हा सावर्ड्याचा आणि अनारीचा संबंध बघितला. मी अनारीतला आहे आणि अनारीचा आणि सावर्ड्याचा संबंध पाहिला तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आम्हाला आख्यायिका पाहायला ऐकायला मिळते की सावर्ड्याचा केदार महाराज एक अनारीमध्ये जाऊन राहिलेला आहे. आता अनारी ही त्याची सासरवाडी आहे महाराज एक आहे. आणि त्यामुळं 4 महिने ते इकडे राहतात की बाकीचे महिने कुठे राहतात? अनारीत राहतात. म्हणून मला वाटतं तुम्ही शिमग्याच्या वेळेला की काहीतरी अनारीतला तो केदार एक आहे आणायला जाता की नाही? आणायला जातात. तुमच्याकडून ती वार्ता आमच्याकडे काही जुनी मंडळी सांगतात ठीक आहे. आणि म्हणून या केदाराचं भारत एक आहे आणि या सावर्ड्याचं आणि अनारीचं फार अतिशय जवळचं काय आहे? नातं आहे. आणि म्हणून त्या भगवान केदारेश्वरांच्या चरणकमलावर हे कीर्तन रूपी बिलबदल समर्पित करण्याच्या सुसंधी प्राप्त झाली महाराज एक आहे. आणि म्हणून या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ नाथ बाबांचा आहे. आणि नाथ बाबांनी या अभंगातून महाराज एक आहे भगवान शिवांच्या स्वभावाचं वर्णन केलं. काय वर्णन केलं अभंगाच्या पहिल्या चरणात? शिव भोळा चक्रवर्ती भोळा चक्रवर्ती भोळा चक्रवर्ती भोळा चक्रवर्ती याचे पाल माझे किती याचे पाल माझे किती
चित्ते वाची बदता शिवनाम तया नभाधी क्रोधता. हा अभंग कीर्तनासाठी निवडले. थोडीशी अभंगाची प्रस्तावना माझ्यातून अगदी कमी वेळात प्रस्तावना सांगतो. हा अभंग नाथ महाराजांचा आहे. संत श्रेष्ठ एकनाथ महाराज, त्या एकनाथ महाराजांचा बाबा आहे. आणि नाथ महाराजांनी या अभंगातून भगवान शिवांचं वर्णन केले. थोडीशी शंका उपस्थित करतो तुमच्या समोर. नाथ बाबा हे वारकरी संप्रदायाचे संत आहेत आणि त्या नाथ बाबांनी शंकराचं वर्णन कसं काही या अभंगातून केलं? कारण का माहितीये का? 33 कोटी देवता मागाशी सांगितल्या तुम्हाला, पण त्याच्यातल्या 5 देवता मुख्य आहे. कोणत्या कोणत्या 5 देवता सांगतो झटकन. सूर्य, शक्ती, गणपती, भगवान शिव आणि भगवान विष्णू, 5 देवता. आता झालं काय? त्या 5 जणांची भक्ती करणारे जे भक्त होते ना, त्या भक्तांना पण दाव कशीच पडली. सूर्याची भक्ती करणारे सौर्य भक्त, शक्तीची भक्ती करणारे शाक्त भक्त, गणपतीची भक्ती करणारे गणपत्य भक्त, शिवाची भक्ती करणारे शैव भक्त आणि विष्णूची भक्ती करणारे वैष्णव. ऐकलं? आणि हे वैष्णव जे आहेत ना, 1 नंबरचे कट्टर आहे. कट्टर म्हणजे पांडुरंगाशिवाय कुठल्या देवाला मानित नाही. हे वैष्णव म्हणजे वारकरी पांडुरंगाशिवाय इतर कुठल्या देवाला मानत नाहीत. कारण का? त्यांची भक्ती अनन्य आहे. कारण ते भगवद्गीतेवर जगतात. भगवद्गीता हा त्यांचा काय आहे? आचार ग्रंथ आहे ह्या वारकऱ्यांचा. आणि त्यामुळे भगवान शिवानी जे सांगितलंय कृष्णानं तेच फक्त ऐकायचं. मग भगवान कृष्ण परमात्मा काय सांगतात? अरे माझ्याकडे येताना अनन्य होणे. अनन्य म्हणजे काय? अन्य ठिकाणी न जाताना एकाच ठिकाणी जो श्रद्धा ठेवतो त्याला काय म्हणायचं? अनन्य. हे लक्षात ठेवा. आणि सगळीकडे जो धावत सुटतो महाराज एक आहे, सगळ्या देवांच्या मागे धावतो, तो अनन्य नाही. त्याची भक्ती व्याभिचारी. त्याची भक्ती कोणती? व्याभिचारी भक्ती. आता व्याभिचारी कुणाला म्हणायचं महाराज? एक व्याभिचार ज्याच्या आचारामध्ये एकाच मता नाही, तो व्याभिचार. ऐकले? आता व्याभिचार या पदाची व्याख्या सांगताना महाराज एक आहे, जरा संतांनी खाली येऊन सांगितलं, अगदी व्यवहाराच्या भाषेतून सांगितलं. व्याभिचार त्याला म्हणतो. आधील्या भकारी कामनवी म्हणून व्याभिचार केली. हे काय आहे? व्याभिचार. आता ज्ञानोपरायणे सुद्धा व्याभिचाराची व्याख्या केली आहे का? कांताचे मानसी रिघोनी स्वैरिनी जैसी राहटे चारेशी जावया लागी. उलटली तुम्हाला मी काही सांगत नाही. त्याला काय म्हणायचं? व्याभिचार. तसा भक्तीमध्ये सुद्धा व्याभिचार घडतो. काय व्याभिचार घडतो? नाथ महाराजांचा भागवताची व्याख्या सांगितली. ऐका. गोडी आवडी परपुरुषी, गोडी आवडी परपुरुषी, मिथ्या लुडबुडी पतिपाशी. महाराज ते पतिव्रता नव्हे द्यायची, जाण भक्ती द्यायची व्याभिचारी. तशी भक्ती व्याभिचारी कधी बनते? अरे देहावर तुळशीपत्र घेतलं, पांडुरंगाचा म्हणवतो आणि 1000 देवांच्या मागे धावत असेल तर तो महाराज एक आहे खरा भक्त नाही. सोप्या भाषेत सांगू बाबा, वार बदलला की देव बदलला. वार बदलला की देव बदलला. सोमवार आला की शंकराचार्य, मंगळवार आला की गणपती, बुधवार आला की पांडुरंगाचार्य, गुरुवार आला की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ. अरे तिथं तरी श्रद्धा ठेवणं एका जागेवर धरड. शुक्रवार आला की जय संतोषी, शनिवार आला की जय बजरंगबली. आणि सगळे देव करून करून कंटाळला की मग जय खंडोबाराया, अहम वागा स्वहम वागा प्रेम नगरा वारी, सारे देऊन भजनी लागा देव करा येणारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारी. खंडोबाची सेवा करतो. आता ऐका. ऐसा अखंड भजन करी उगा न राहे क्षण भरी, अवघे न गावद्वारी आहे उदयशी. ऐसा जो भक्तू जे कशी सैरा धावतो, अज्ञानाचा मूर्त अवतारतो, 1000
देवांच्या मागे धावणारा भक्त अज्ञानी त्याला देवाची प्राप्ती होणार नाही. मग माणसाला कसं असावं? अनन्य. अनन्य म्हणजे मारणे एकवीत, त्याची भक्ती एकवीत असावी. एकवीत. अरे प्राण गेला तरी दुसऱ्या देवाच्या मागे लागायचं नाही. आपलं उपास्य दैवत कधी सोडायचं नाही. मग कुठलेही उपास्य दैवत धरा, पण त्याला सोडायची नाही मारती. मग जीव गेला तरी ते रामायणात कथा आली. रामायण सांगतो ते काय झालं माहितीये का? राम रावणाचं युद्ध सुरू आहे आणि जवळजवळ ते युद्धामध्ये रावण हरण्याच्या मार्गावर आला. आता पराजय स्पष्ट दिसायला लागला रावणाला. काय करायचं? रावणाला काही झोप लागे ना. शेवटी चिंता दूर झालेला रावण त्याने विचार केला, युद्ध तर जिंकलं पाहिजे. हे राम लक्ष्मणाला जिंकलं पाहिजे. काय करायचं? आणि शेवटचं शस्त्र म्हणून त्यानं बाबा कुंभकर्णाला उठवली. कुंभकर्ण म्हणजे रावणाचा 2 नंबरचा भाऊ. भयानक मोठा होता तो, मला झुपाड आणि तसाच पराक्रमी होता. तर आता ते कसा उठवलं काय ते रामायणातली मोठी कथा आहे. मला फक्त संदर्भासाठी सांगायचं. हा कुंभकर्ण उठला बाबा. झोप त्याची डोळ्यावरची निघून गेली. विचारलं, काय दादाश्री, कशासाठी मला उठवली? माझा निद्राभंग काय केला? रावणाने सांगितलं, कुंभकर्ण लंकेवर आक्रमण झालेले. कुणाचं? अरे अयोध्येचा राजा राम, दशरथाचा मुलगा आणि त्याचा लहान भाऊ लक्ष्मण वानर सैन्य घेऊन आले. रामानं आक्रमण केलं. म्हटलं हो. अरे राम कधी विनाकारण दुसऱ्याच्या राज्यावर आक्रमण करणार नाही. मग त्यानं लंकेवर का आक्रमण केलं? तू काय त्याची चूक केलीस का? काय गुन्हा? ते म्हटले गुन्हा वगैरे काय नाही, पण त्याची बायको चोरून आणली. काय म्हणाला? त्याची बायको चोरून आणली. कुंभकर्ण राक्षस होता करा, पण वृत्तीन चांगला होता. तो म्हटला, दादा तुला लाज वाटत नाही का सांगाय? रामाची बायको चोरून आणलीस. अरे परस्त्रीची अभिलाषा केलीस. हे चांगलं नाही केलं. एक आहे हा परद्रव्य परस्त्रीचा अभिलाष येतो या रास सर्व भाग्या. काय सांगितलं प्रमाण? परद्रव्याची परस्त्रीची जर अभिलाषा केली तर सगळ्या महाराज एक आहे भाग्याचा ह्रास होतो. बरं त्यातले चोरून आणलीस ती कोणाची बायको? देवाची. तुला नारदानं सांगितलं होतं ना राम कोण आहे आणि ती सीता कोण आहे तुला माहिती नाही का? आणि तरी पण डोळ्याला काय पट्टी बांधलीस का काय? आता एवढं रावणाला सडेतोड बोलला कुंभकर्ण. भावार्थ रामायण काढा 7 अध्याय आहेत रावणाचे आणि कुंभकर्णाच्या संवादाचे. 7 अध्याय. रावण म्हटलं, हे कुंभकर्ण राजा मी आहे. राजाला उद्देश तू करायचं नाही. मी जे सांगेन तेवढं ऐकायचं. तू प्रजा आहेस. म्हटलं ठीक आहे बाबा, मग काय करू? राम लक्ष्मण जाऊन ठार मार. आता राजा कुंभकर्ण उठला, गेला महाराज सम्रांगणावर रणांगणावर आला. आणि ऐका काय झालं माहितीये का? परवान धिप्पाड असणारा कुंभकर्ण तो समोर बघितला आणि माकडं महाराज भीतीनं गारटली. जी पळायच लागली महाराज. माकडं म्हणायला लागली, बापरे एवढा अजस्त्र देह आजपर्यंत कधी बघितला नाही महाराज. काय माकडाला तर हिवताप भरला, थंडीचा. आणि काय माकडं इतकी घाबरली महाराज. एक रामाच्या जवळ गेली, त्यांना बोलताना महाराज बोबडी वळली त्याची. रामाने विचारलं काय झालं? त्याने खुलेला सांगितलं पगावरती. आणि तो पवा ढगलं कुंभकर्ण म्हटलं, दादानं मला रानांगणात पाठवली युद्धासाठी ह्या माकडाला जिंकायला. ही एवढी माकडं मला बघूनच पळायला लागली. ह्यांना काय मारण्यात पुरुषार्थ नाही. आता ऐकलं कुंभकर्णानं काय केलं माहितीये का? तुझं हातातला त्रिशूळ दिला टाकून, 2 हात पसरले आणि महाराज अख्ख्या सगळ्या माकडांना एका कवीत घेतली आणि टाकलं तोंडात. आता तोंडात टाकलं, ऐका त्याच्यात एक माकड हातातून निसटलं आणि पळत होतं छोटस. त्या माकडाची तंगडी धरली कुंभकर्ण. कुठं पळालास? पळतोय कुठं? आता तुला काकडीसाठी सारखी कर चावून खातो. आता ते माकड म्हटलं काकडीसारखी खाणं तर भोपळ्यासारखी खा. मी मारणार एवढंच कळ आहे. कुंभकर्ण त्याला घेतलं आणि तोंडाजवळ नेली चावण्यासाठी. काय झालं बाबा माहितीये का? त्याच्या अंगाचा सुगंध महाराज इथे सुटलेला कुंभकर्णाच्या नाकाला झाला. कुंभकर्ण म्हटलं, अरे पट्ट्या, अरे रणांगणात लढाईला येताना पण इतका शेंट अत्तर मारून येतो. काय फॅशन करण्याची हौस आहे तुला? काय रे तुला?
सेंट वगैरे मारून आलो इथे. मग तुझ्या अंगाला सुगंध कसला? हा सुगंध माझा जन्मजात आहे. तुझं नाव काय? गंधमादन. असं तुला मारणार नाही. मग तुला अशीच पकडून देणार आणि रावणाच्या सिंहासनावर वरती टांगून ठेवणार वरती. आणि मग काय होणार? अख्ख्या दरबारात तुझ्या अंगाचा सुगंध दरवळत राहणार. तुला मारणार नाही. ठीक आहे. ते गंधमादन माकड म्हटलं आता मार नको मारू, टांगत ठेव नाही तर कोंडून ठेव. तुझ्या हातात आहे का? तू बलवान आहेस. कुंभकर्ण म्हटलं घाबरू नको, फक्त एक कर. तुला एक वाक्य बोलावं लागेल. म्हटलं काय? मी सांगेन तेवढंच वाक्य बोल. तुझ्या जीवाला धोका आहे. काय बोलू? एवढंच वाक्य. आजच्यापासून मी रामाचा नाही, आजच्यापासून मी रावणाचा. पक्ष बदलायचा. ते म्हटले असं होय, हे आपल्या जमणार नाही. आपण पक्षाशी स्वामीनिष्ठ आहोत म्हटलंय काय? आजपर्यंत म्हटलंय काय? त्या पक्षाच्या जीवावर जगलोय, वाढलोय. आम्ही पक्ष बदलणार नाही. अरे म्हटलं नाही बदलणार, कुणासमोर बोलतोय? आणि कुंभकर्णांचा शिद्या का हातावर दाबली, मरकड्या दाबल्या, रक्ताची गुळणी तोंडातला चक्कर येऊन पडलं, बेशुद्ध झाला. कुंभकर्णानं पुन्हा पाणी वगैरे त्याला बाजूला हवा घातली. बघितलंच कुंभकर्णाचा प्रताप. आता एकदाच फक्त संधी. आता एकच वाक्य बोल, मी आजच्यापासून रामाचा नाही, आजच्यापासून रावणाचा. आता ते माकड तर डोळे लाल करून म्हटलं आता जगेन तो रामाचा म्हणून आणि मरेन तो रामाचा म्हणूनच. आणि कुंभकर्णाने त्याला 2 हातांनी दाबलं, त्याच्या अंगाचा महाराज गोळा केला, दिला फेकून. मला दृष्टांत का सांगितला? अरे प्राण गेला तरी आपल्या देवापासून महाराज एक आहे, च्युत झाला नाही, लांब गेला नाही, देवाला सोडलं नाही, त्याच्याशी एकनिष्ठ राहिला. प्रसंगी मृत्यू पत्करला. मृत्यू म्हणून आमचे महाराज काय सांगतात? एक आहे, देह नावा धवारा हो पांडुरंगे जड भाव, पांडुरंगे जड भाव, पांडुरंगाशिवाय कोणा देव मानत नाही. एक आहे, बळ्या माझा पंढरराव, जो या देवाचा पांडुरंगाशिवाय मी कोणाला मानत नाही. आम्हा विष्णुदासा एकविध भाव न म्हणूया देवानी कशी. आम्ही बाकीच्या देव म्हणत नाही. आमचा विठ्ठल प्रचंड आणि देवाचे पाहू नये तोंड. मग हे जर वारकरी संप्रदायाचं तत्व आहे तर एकनाथ महाराज वारकरी संप्रदायाचे आहे. म्हणजे पांडुरंगाला सोडून आज भगवान शिवाची स्तुती कशी काय करतात? माझी शंका आहे. आलं लक्षात ना? त्याचं निवारण असं आहे, महाराज वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर असा आहे की त्यानं महाराज एक क्रांती केली. क्रांती वारकरी संप्रदायाने क्रांती केली. आजपर्यंत सगळे संप्रदाय माझाच देव मोठा, माझा देव मोठा म्हणून भांडत राहिली. पण वारकरी संप्रदायाने जगाच्या पाठीवर क्रांती केली आणि सांगितले, हे बाबांनो, कुणाचा देव मोठा नाही, कुणाचा देव लहान नाही, सगळे देव एकच आहेत. पाहू जाता एक देव, त्याने निर्मिले सकळ आणि त्यातून पुन्हा शंकर मोठा का विष्णू मोठा, कशाला भांडताय? आणि वारकरी संप्रदायाने क्रांती केली. काय क्रांती केली? महाराज सांगतात, हरे हरिहरा भेद,
रंगाची तुझी गोडी साखरेच्या आहे. अरे बाबा भेद नाही त्याच्यात. शंकर मोठा का विष्णू मोठा एक आहे हा भेद करू नका महाराज. का शास्त्राला प्रमाण सांगितलं शिवस्य हृदय विष्णू विष्णुश्च हृदय शिव यथा विष्णुमय शिव तथा शिवमय विष्णू. हे दोन्ही देव एकच आहे. आणि विचार केला ना महाराज एक आहे तर सोप्या भाषेत सांगतो पांडुरंग आणि शंकर काही वेगळे आहेत का? अहो तुम्ही कधी जर गेलात ना पांडुरंगातला एक आहे आपण पांडुरंग बघतो वारीत बघतो पण संपूर्ण उघडा पांडुरंग आपण बऱ्याच क्वचितच बघायला निघालाय. संपूर्ण उघडा पांडुरंग पहिली बघायला मिळत नाही. रात्री ती शेजारतीला गेला तरच बघायला मिळते. रात्री शेजारती होते रात्री 11 11:30च्या नंतर मग जवळजवळ 1 ते 1:30 वाजेपर्यंत मंदिरात थांबवलं लागतं. पूर्वी आम्हाला घ्यायचे आतमध्ये आणि आम्ही जायचो. आता घेत नाही. आता ते 11 11:30ला ते महाराज एक आहे मंदिरातली माणसं आम्हाला हाकलून बाहेर लावतात. त्यामुळे शेजारती काय बघायला मिळत नाही. तर पूर्वी जेव्हा आम्ही जायचो तेव्हा शेजारतीला मुद्दाम थांबायचो. मग संपूर्ण देवाचं रूप पाहायला मिळायचं मला एक आहे. आणि जवळजवळ 2 तास बाबा तो शेजारचा कार्यक्रम आणि इतकं जवळ ना की आधी तुम्ही बसलात असं आणि आम्ही असं एक इतकं जवळून बघायला मिळायचं. मग देवाचं भजन करायला आतमध्ये मिळायचं. तो आनंद खूप वेगळा असायचा. देवाचे सगळे उपचार बघायला मिळायचे. त्याच्यामध्ये देव सगळा जेव्हा उघडा करतात तेव्हा महाराज देवाच्या डोक्यावर काय आहे? शंकराची पिंडी आहे. देवाच्या डोक्यावर काय आहे? शंकराची पिंडी आहे. म्हणून शंकराचार्य वर्णन कसं केलंय? महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दानतो मुनींद्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. परब्रह्मलिंगम लिंग आहे. लिंग म्हणजे पिंडी आहे डोक्यावर. आणि डोक्यावर पिंडी म्हणजे कोण आहे? शिव आहे. शिवाची पिंडी डोक्यावर कशी काय? अहो पहिले यात्रे करू वारकरीच शिव आहे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. आणि आजही ते वारीला जातात शंकर. ऐकलं का? माऊलीचा सोहळा जेव्हा निघतो ना ठीक आहे आता आषाढी वारीला आणि ते प्रस्थान जेव्हा होतं आता जे वारीला जाणारे लोक आहेत त्याला माहिती असेल ते शंकर भगवान सिद्धेश्वराचा कळस हल्ल्याशिवाय वारी निघत नाही. आणि तो कळस हलतो हे बघण्यासाठी लाखोनी वारकऱ्याची गर्दी इंद्राणीच्या दोन्ही काठावर बसलेली असते. आणि जेव्हा कळस हलतो त्यावेळेला भगवान शिवजी निघाले आणि मग प्रस्थान होतो वारीचे. याचा अर्थ भगवान शिवजी वारीला पहिल्यांदा निघतात. असे शिवजी गेले वारीला सोबत पार्वती मातेला गणपती बाप्पाला नंदीला घेऊन गेले होते महाराज एक आहे. आणि त्या आषाढीची वारी प्रचंड गर्दी बघितली आणि पार्वती माता म्हणले देवा ऐकत काय एवढ्या गर्दीत आपलं काही काम झपणार नाही आपल्याला काही येता येणार नाही. महाराज एक आहे पार्वतीला बाहेर ठेवलं पद्म तळ्याचं बघितलं. आता तिथून महाराज एक आहे भगवान निघाले नंदीवर बसून गणपती बाप्पा आणि एवढं मोठं महाराज एक आहे झिप्पाट जे तिचं पोरग महाराज हे घेऊन निघाले. आता गेल्याच्या नंतर झालं काय तो नंदी आणि जेव्हा महाराज एक आहे महाद्वारात तिथं आतमध्ये जेव्हा नंदी आणला वारकऱ्याची गर्दी. वारकरी म्हणजे कोण माणूस आहे कोण आहे कोणा एवढा मोठा बैल घेऊन आत शिरलाय काय कळतं की नाही? भगवान शिवजी म्हटले गणपती बाप्पा म्हटलं काय वारकरी बिघडले की आणि हे वारकरी लय बेकार आहे. वारकरी म्हणजे वार करण्यात पटाई. वारकरी म्हणजे काय? वार करण्यात पटाई. आता ते वार कसला करतात वगैरे ते अध्यात्माचा भाग आहे तो सांगितलं. आणि मग आता काय करायचं म्हणजे एक काम करूया बाबा ह्या नंदीला कुठे ठेवूया. आणि मग महाराज एक आहे ऐकलं का आतमध्ये आपण तिथं जातो ना त्या गल्ली तिथं नरहरी महाराजांचा मठ आहे. इथं त्या नरहरी महाराजांच्या पाठीजवळ मारुतीचं देऊळ आहे आणि त्या मारुतीच्या देवळाच्या पुढे तो नंदी ठेवा. आता मारुती हनुमंताच्या मंदिरात तिथे नंदी असतो नसतो पण तिथे ठेवला का अहो ते नंदीला घेऊन जायचं पुढं तिथं ठेवलं. आणि मग गणपती बाप्पाला खांद्यावर मारलं. गणपती बाप्पाला खांद्यावर मारलं भगवान शंकराने निघालं. कोण काय साधं सुद्धा काय महाराज कोण गणपती बाप्पा ते एकटीनं बळकट हो लंबोदर पितांबर फणीवर बंधन असं मोठ्या पोटाचं पोरग महाराज एक आहे झुपाड शिवजीने उचलून घेतलं खांद्यावर आणि इतकी प्रचंड गर्दी बघताय का त्या गर्दीचे पुरचंद ते पोरगा म्हणायला लागला बाबा एवढ्या गर्दीत मला जमणार नाही मला एक दम छाप होते माझी एक एक ठाम दे बाबा. शिवानी उचललं गणपती बाप्पाला आणि महाराज त्या मंदिरातल्या एका कोणावड्यात वरती ठेवलं. आता ते मंदिरात गेलं आपल्या कोणावड्यात गणपती बाप्पा आहे ना तो गणपती बाप्पा तिथे ठेवला. आणि मग शंकर गेले आणि भगवंताला म्हटले भगवान पंढरी पांडुरंग परमात्मा विठुरायाच्या दर्शनाला गेले आणि देवाच्या चरणावर डोकं ठेवलं. डोकं ठेवल्याबरोबर
भगवान शंकराला उचलली आणि डोक्यावर घेतली, डोक्यावर. रूप पाहता डोळसू सुंदरपणे गोपवेशू महिमा वर्णिता महेशू जेने मस्तकी वंदिले. पांडुरंगाच्या डोक्यावर कोण आहे? शंकर एक आहे. आणि शंकराच्या हृदयात कोण आहे? हरी 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 मंत्र हा शिवाचा. म्हणते जे वाचात या मोक्ष. पण त्यांच्यात भेद नाही. आपल्यात भेद कशाला पाहिजे? ते एका ताटात एका टेबलावर जेवतात, आपण एकामेकाला मारून डोकी फोडून कशाला घ्यायची विनाकारण अज्ञानपणा. म्हणून सगळे देव कोण आहेत? देव सगळे एकच आहेत. तेव्हा नाथ महाराजांनी सांगितलं, अरे मी शंकराची जरी स्तुती केली तर शंकर मध्ये माझा पांडुरंगच आहे. पण त्याचं वर्णन केलं. काय शंकराचं वर्णन केलं? शिव भोळा चक्रवर्ती त्याची बाई माझी. त्या शंकराचं वर्णन केलं. हा शंकर कोण आहे? भोळा. शंकरा कोण आहे? भोळा आहे. भोळा महाराज एक आहे. भगवंताच्या स्वभावाचं वर्णन भोळा केलं महाराज. आणि नृत्य त्यांनीच केलं असं नाही, अनेक ठिकाणी वर्णन आहे मार्गिक आहे. तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. असा परमात्मा भोळा आहे. आणि आमच्या नामदेवराय सुद्धा तसंच सांगतात. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती. ज्याला सगळं कळतंय पण कोणी दुर्लक्ष करतो तो भोळा आहे. परमात्मा भोळा आहे. आणि बावळे ते ज्ञानोबाने दृष्टांत दिले. काय झालं माहितीये काय? नवऱ्याला बायकोला सांगितलं तुम्ही जा रे बाजारपेठेत जरा, ठीक आहे बाजारात जा आणि आपल्या घरात लागणारे जिन्नस घेऊन या, बावळे येणार आहे. मी म्हणतो मला बाजारात पाठवते. त्या बाजारात आणि त्याच्या रविवारच्या बाजारात जायचं म्हणजे मोठं अवघड काम. एवढ्या वर्षात मी कधी बाजारात गेलो नाही, आजच मला पाठवते. ते नाही म्हटलं आज मला काम आहे घरी, पुष्कळ काम आहे, तुम्ही जाऊन या. मग पण मी जाईन खरं, पण गेलो एवढ्या बाजारात जर मी हरवलो तर? मी हरवलो तो काय करू? ते म्हणजे कशाला हरवताय तुम्ही? आणि गावातल्या गावात बाजारपेठ आहे, कशाला हरवताय? जरा थोडस लांब आहे, 2-4 किलोमीटर आहे, पण काय गावातच आहे ना हरवणार. तरी पण तो म्हणजे जर मी हरवलो तो काय करू? बायको म्हणजे हुशार होती, ऐकलं का? काय केलं बायकोला माहितीये का? एक काळा धागा आणला, ते पायात बांधला, जाऊ द्यायचा. म्हटलं आता हा धागा बांधलाय, आता तुम्ही हरवणार नाही. हा जर धागा तुटला तर मग तुम्ही हरवणार. हा म्हणजे पूर्वीच्या काळी माणूस हरवू नये म्हणून काय करायचे? मला एक धागा बांधायचे, धागा. आता पायात धागा बांधला, गेला बाजारपेठेत गेला. इथून रिक्षा केली, रिक्षा करून गेला. बायकून रिक्षाचे पैसे वगैरे सगळे इथे सांगितले आमचं बाहुलेट जाते, आमच्या दुकानाजवळ जाऊ दे इकडे. आणि ते दुकानदाराला फोन केला की याला लागणारे सगळी यादी प्रमाण वस्तू दे बाबा. त्या रिक्षावाला सांगितलं त्यांच्या बाजारचं काम म्हणजे रिक्षात बसवून याला घेऊन ये. ठीक आहे. आता एवढं सगळं सांगितलं, रिक्षा गेला बाजारपेठेत. आणि बाबा बघताय काय रविवारचा दिवस, रिक्षा तिथं थांबला महाराज. काही ट्रॅफिक जरा जास्त रिक्षा जरा मागच थांबला. आणि थांबल्यानंतर रिक्षातला उतरला. बरीच गर्दी जमलेली. आता गर्दी जमली म्हणून गर्दी कशाची जमली म्हणून हे बावलट त्या गर्दीत गेलं. अहो तिथं गारुड्याचा खेळ चालला होता. कारण तो गारुडी काय भला मोठा साप आणला होता त्याला. आणि नागोबा नागोबा बघा. आणि काय झालं? योगा त्याच्या त्या टोपलीत ना तो नागोबा बाहेर पडलं. आणि बाहेर पडल्या लोकांच्या गर्दीत शिरला. आता गर्दीत लोक सगळी पळायला लागली. पळा रे साप पडल्या तर कोण थांबणार आहे? आणि त्या गर्दीत लोक बाहेर पळायला आणि हे बावलट आतमध्ये शिरायला. आणि कुणाचा तरी ह्यांच्यासारख्या माणसाचा बुटाचा पाय त्याच्या पायावर पडला, धागा तुटला. आणि नंतर तो 2 मिनिटांनी बघतोय आपल्या पायात धागा आहे ना. अरे बापरे, धागा तुटला. आता धागा तुटला म्हणजे मी हरवलो. महाराज रस्त्याच्या त्या कडेला पासून जोरात नाही. मी हरवलो.
बायको म्हणजे रिक्षा करून हे बाबलेटाला पाठवलं, पण अजून 2 तास झाले तरी आले नाही. काय झालं काय? बिचारे तिनं दुसरी भाड्याची रिक्षा केली. आली मी बाजारात बघितलं तर हे रस्त्याच्या कडला रडत होतो, मोठ्या मोठ्या रडतो. मी हलवलो, कपाळाला हात लावला आणि म्हणाले, काय माझ्या आई बापाला दुर्बुद्धी सुचली, मुडद्याच्या गळ्यात बांधला मला इथे. माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं. ती बिचारी मोठ्या मोठ्याने म्हटले, जेवढे त्यांचं रडणं थांबवलं. बाई, तुम्हाला कुठतरी पाहिल्यासारखी वाटते. ते म्हणजे आता दगड घाल डोक्यात, मुडद्या तुझी बायको आहे मी. याला म्हणायचं बावळट. हा भोळा नाही, बावळट. मग भोळा कुणाला म्हणायचं? ज्याला सगळं कळतं पण कळून सुद्धा मला ते काही दाखवित नाही, तो कोण आहे? भोळा. आमचा देव भोळा आहे. कैलासीचा देव भोळा, चक्रवर्ती. अरे किती भोळा, किती भोळा. आता त्याच्या भोळेपणाच्या किती कथा सांगू, त्याच्या भोळेपणाच्या किती कथा सांगू. माझी वेळ होती नाही. काय झालंय माहितीये का? पार्वती मातेने एक दिवस नंतर सांगितलं, काय एवढे मोठे देवादेव महादेव आणि साधं मला राहायला घर नाही. माझ्या 60 बहिणी आणि सगळ्या जणी माझी कुचेष्टा करतात. मी काल बाबांच्या घरी गेले होते पाहुणी म्हणून माहेरास. तिथं सगळ्या मोठ्या मोठ्या म्हणजे काय रुबाबात बहिणी आल्या होत्या आणि सगळ्या जणी माझी टिंगल केली. कारण का? ज्याच्याजवळ पैसा नाही त्याची सगळी समाज टिंगल करतो. धनवंताला की सर्व मान्यता आहे आणि ज्याच्याजवळ धन नाही त्याला महाराज एक आहे, कोण मला त्याला किंमत देत नाही. आणि मग ही महाराज एक आहे पार्वती, त्या पार्वतीला सगळ्या वेळ काय ताई दीदी आलीच काय? अगं तुझी 4 व्हीलर गाडी कुठं उभी केलीस? आता तिची 4 व्हीलर गाडी 4 पायाचा बाई. आता बिचारी काय बोलणार. दुसरी आली, काय मग दीदी एकटी झालीस, भाऊजीला घेऊन नाही आलीस? तिसरी आली, भाऊजी कधीतरी 4 दिवसांतरी घरात येतात काय का आपलं कायम मसनोट्यातच राहतात? आता हे काय स्थिती होती. चौथी आली, जाऊ दे म्हटलं, पण दीदी मी काय म्हणतोय ते भाऊजी सगळ्या अंगाला पावडर लावतात ना, ती कुठल्या कंपनीची आहे? भस्म लावतात. 5वी बहीण आली, दीदी म्हटलं काय आपल्या भाऊजींच्या डोक्यावरचं पाणी गाळायचं थांबलं काय? हे काय कसं बिचारी ऐकून घेत होतो. 6वी बहीण आले काय, 1-2 काय 60 बहिणी. आता 60 बहिणींचं सांगता वेळ होऊन जाणार आहे. त्यांची 7वी बहीण आली, म्हटलं ताई हे दीदी म्हटलं ऐकलंच काय काय आता भाऊजींनी काय गळ्यात त्या लॉकेट वगैरे काय केलंय का आपले ते सापच अडकवतात? जाऊ दे बाकी काय नाही. पण ती 10वी बहीण आली, तिनं कहर केला, दीदी आता भाऊजी काही लुंगी बिंगी तरी लावतात का आपलं लग्न दिगंबरच? काय लग्न दिगंबर महाराज हे काय? एवढं सगळं ऐकलं. जाऊ दे, पण एखादं तुला घर तरी बांधले काय? पार्वती माता त्या महाराज उत्सवाला थांबली नाही, बापाच्या घरात आली आणि महाराज देवाची खळपट्टी काढली. एवढा मोठा देवादेव महादेव तुम्ही, माझा नवरा जगाला माहिती, पण काय साधं घर नाही मला, माझी सगळी टिंगल टवाळी, मला घर बांधा पहिलं. देव म्हणते काय घाबरू नको, घर बांधाय काय उशीर लागतो का? लगेच फोन घेतला, हॅलो विश्वकर्मा देव, बोला देवा काय सेवा करू? काय सेवा नाही, माझ्या बायकोला घर बांधून दे. तेव्हा काळजी करू नका, 2 दिवसात घर बांधून दिली. आणि विश्वकर्मा देव त्यांची सगळी सत्ता आणि महाराज असं घर बांधलं जगात कुणाचं घर नाही असं बांधलं. आता घर पूर्ण झालं बाबा, घराची वास्तुशांती करायची. वास्तुशांतीसाठी ब्राह्मण चांगला बोलवायचा. शिवजीने विचार केला भटजी कुठला चांगला आहे. मग लोकांनी सांगितलं एक काम करा, ब्रह्मदेवाचा नातू चांगला आहे भटजी. 4 वेद त्याला मुकून देत आहे. काय नाव त्याचं? रावण. बोलवा त्याला. रावण आला आणि बाबा अशी वास्तुशांती केली. काय वास्तुशांती केली हो, भगवान शिवजी खुश झाले, खुश. म्हटलं काका तुमचा विधी बघून मी खरोखर खुश झालोय. काय तुम्हाला दक्षिणा पाहिजे ती बोला. आज तुम्हाला दक्षिणा द्यायला मी महाराज एक आहे, समाधानी आहे. किती पाहिजे बोला. भटजी इतका लबाड भटजी. त्यानं बघितलं यजमानी खुश आहे. ते म्हटले यजमानी तुम्ही नक्की मी मागेन तेवढी दक्षिणा द्याल? नक्की द्या.
वचन द्या, वचन द्या. आणि मग भटजीने सांगितलं आता बोलू काय? म्हटलं बोला ना. ज्या घराची वास्तुशांती मी केली ते घर माझ्या नावावर करून द्या. शिवजी म्हटले घ्या तीच लंका सोन्याची. ही भटजी मिळवलेली वचनामध्ये देवाला महाराजे काय फसवून आणि बायकोसाठी बांधलेलं घर दिलं ना. किती भोळा, भोळा किती. अहो घर दिलं ते देऊ द्या, बायकोच देऊन टाकली. किती भोळा. आईचा माझा भोळा बाप महाराजे काय तुकोबाराय म्हणतात असा परमात्मा भोळा आहे. शिव भोळा पण भोळा आपले चक्रवर्ती आहे. शिव भोळा चक्रवर्ती याचे पाय माझी चित्ती. आणि त्या शिवाचं नामस्मरण रोज जर केलं तर काय होतं? अभंगातून दुसरं देवता शिवनाम, देवता भगवान शिवाचं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं जर सतत नामस्मरण केलं तर तुम्हाला काम क्रोधाचा त्रास होणार नाही. काम आणि क्रोध सगळ्यात वाईट. काम येश क्रोध येश रजो गुण समद्भवा महाशम महत्पात्मा विद्ये नाम्यहम वैरिणी. हे वैरी आहेत, वैरी राशेचे वैरी. नामधारकावर त्याची सत्ता चालत नाही म्हणून वाचे वदता शिवनाम दयान बाधी. काम क्रोधाची बाधा होत नाही. हे देवाच्या नामाचा महिमा आहे. आता रोज जर देवाचं दर्शन घेतलं तर महाराज म्हणतात एक आहे धर्म अर्थ काम मोक्ष शिवादेकता प्रत्यक्ष. धर्म अर्थ काम आणि मोक्ष या सगळ्याची प्राप्ती भगवान शिवाचं दर्शन घेतल्यानंतर होते. आणि महाराज सांगतात सगळ्यात श्रेष्ठ आहे या भगवंताची कृपा जर तुमच्यावर झाली तर महाराज एक आहे कलीची आणि काळाची काहीच भीती तुमच्या जीवनात राहणार नाही. हे अभंगाचं शेवटचं चरण आहे.
शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे कीर्ती वाचे बदता शिवनाम तयान बाधे क्रोधका. शेवटच्या चरणात महाराज सांगतात एका जनार्दनी शिव निवारी कळी काळासाठी. कळीचा आणि काळाची भीती भगवान शिवांची कृपा झाल्यावर हात नाही लक्षात ठेवा. कळीची आणि काळाची. कारण भगवंताचं नामस्मरण सुरू केलं की महाराज म्हणतात एक कळी काळ घाबरून जातो. नारायण हरी उच्चार नामाचा ते कळी काळाचा. हरिपाठामध्ये सांगितलं भगवान शिवाची कृपा झाली ना काळाची भीती राहत नाही, कळी काळाची भीती राहत नाही. आणि याच्यासाठी अगदी सुंदर दृष्टांत सांगायच्या पुराणामध्ये दृष्टांत आला महर्षी मार्कंडेयांचा. मार्कंडेय नावाचे ऋषी, त्यांच्या आईचं नाव आहे मायावती आणि बापाचं नाव आहे मृकंड ऋषी. एक दिवसाची गोष्ट आहे. मृकंड ऋषी स्नानाला गेलेले, घरामध्ये एकटीच मायावती आहे. सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या वेळेला एक संन्यासी याचक म्हणून दरवाजावर आलेले. हाक मारली दरवाजातून, माते ओम भिक्षांतीही, मला काहीतरी भिक्षा द्या. मायावतीने आवाज ऐकला, अतिथी विन्मुख जाता कामा नाही म्हणून काय केलं, घरातून आता जंगलामध्ये राहणारी ती बाई, तिच्याजवळ काय होतं कंदमुळं आणि फळं एका परडीत घेतली आणि ती फळं घेऊन त्या आली. याचक देवा, अतिथी देवा, ही घ्या भिक्षा. आणि म्हणून त्या संन्याशानं आपली झोळी पसरली आणि मायावतीनं ती फळांची परडी आता त्याच्या झोळीत टाकणार. एवढ्या त्या संन्याशानं त्या बाईकडे बघितलं आणि तो संन्यासी इतका ज्ञान संपन्न होता की अंतर्दृष्टीनं पाहिलं आणि एका क्षणात त्यानं ती झोळी लगेच मिटली, लांब झाला आणि फार कठोर आवाज, दूर हो बाई, तुझे सावली सुद्धा माझ्यावर पडतात, दूर हो, तुझी भिक्षा मी स्वीकारणार नाही. महाराज मायावती इतकी गर्भगळीत झाली, घाबरली, भीतीनं तिची फळं आणि ती परडी जमली. तिने विचारलं, भूदेवा का माझ्यावर क्रोध आहे, काय माझ्याकडून अन्याय घडला? अन्याय एकच आहे, निपुत्रिक आहे आणि निपुत्रिक असल्या कारणानं तुझी भिक्षा मी स्वीकारणार नाही. एवढं म्हणून तो निघून गेला. पण महाराज ती वाक्य इतके हृदयाला महाराज एके लागलेले बेशुद्ध पडले. नवरा आंघोळ करून जेव्हा आला तेव्हा बघितलं ते मायावती बेशुद्ध पडली. मृकंड ऋषीने तिच्या डोळ्यावर तोंडावर पाणी शिंपडलं, गार हवा घातली, थोडं पाणी पाजलं, तेव्हा मायावती शुद्धीवर आली. विचारलं, मायावती काय म्हणतो, तू बेशुद्ध का पडली? घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि म्हटली, मायावती म्हटली, ऐकलं का महाराज, आता मला जिवंत राहायचं नाहीये, मी आत्महत्या करणार, हा देह संपवून टाकणार.
कारण या जगतामध्ये महाराज एक राहण्याचा मला अधिकार. मृकंडेश्वराने घाबरू नको, घाबरू नको. काय आत्महत्या करण्याची गरज नाही. मी आजच जातो त्या भगवान शंकराला प्रसन्न करून घेतो आणि त्याच्यावर पुत्र मागून घेतो. गेले तपश्चर्याला 12 वर्ष तपश्चर्या केली. भगवान शिव प्रसन्न झाले. वरमगृही मृकंड ऋषी बोले, भगवान मला पुत्र द्या, पुत्र मुलगा पाहिजे म्हणून मी तपश्चर्या केली. भगवान शिव म्हटले, तथास्तु, पण एकच, तुम्हाला मुलगा दीर्घायुषी पाहिजे का अल्पायुषी पाहिजे? मृकंड ऋषी म्हटले, म्हणजे देवा मला काही कळत नाही, जरा उघड स्पष्ट बोला. ते म्हटले, 100 वर्ष जगणारा मिळेल पण गावाला पिढा करील आणि अख्खं गाव देवाला प्रार्थना करेल की देवा एकदाच बाबा ह्याला उचल एकदा आणि आम्हाला मोकळं कर. त्याच्या मरणाविषयी अख्खं गाव नवस करील नवस. असला मुलगा पाहिजे काय? म्हटलं देवा बरं दुसरा 14 वर्ष जगेल, अतिशय अल्पायुष्य, ज्ञान संपन्न, तेजस्वी, अरे त्याच्या कीर्तीनं तुमची कीर्ती महाराज वृद्धी करेल. सुलक्षणी कुठला देव? अल्पायुषी का दीर्घायुषी? हे मृकंड ऋषी म्हणते देवा हे व्यवहाराचं ज्ञान आहे, त्या हे व्यावहारिक ज्ञान पुरुषापेक्षा बायकांना सांगितलं. त्यामुळे देवा जरा थांबाल का? मी माझ्या बायकोला विचारले, मग ते थांबलो, देव तिथं थांबलो. आले मृकंड ऋषी धावत आले, मायावती मायावती मायावती. लगेच दरवाजा उघडला. काय देव प्रसन्न झाले? दिला मुलगा. काय अगं देव प्रसन्न झाले, मुलगाही द्यायचं वचन केलंय. फक्त देवाने एक अट टाकले, अल्पायुषी पाहिजे का दीर्घायुषी? सगळं सांगितलं. 100 वर्ष जगेल पण गावाला पिढा केली. 14 वर्ष जगेल पण आई वडिलांची स्वतःची कीर्ती दिग्मंडळात होईल. मायावती मोठी हुशार. ते म्हटली 100 वर्ष जगून जगाला त्रास देणार असेल तर असला मुलगा माझ्या पोटी नको. एक आहे, एकच चंद्र मोहंती नेचत आला शतांनी, अरे हजारो तान्यांपैकी एक चंद्र चांगला. कसं म्हणते काय? आमच्या कबीर महाराजांना सांगितलंय, जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर जने, नाही तो जननी वांझ भली. अगं माते तू जन्म दिला तर शूराला जन्म दे, दानशूराला जन्म दे, नाही तर एखाद्या संताला जन्म दे. आणि गुंडाला जन्म देण्यापेक्षा वांझुटी राहिली तरी लोक तुला काय नाव ठेवणार. तेव्हा मला माझी कुस धन्य करून घ्यायचे. मला महाराज एक आहे, कु माता व्हायचं नाही, मला एका सुपुत्राची आई व्हायचंय. देवाला सांगा 14 वर्ष जगायला हरकत नाही पण सद्गुणी पाहिजे. गेले बाबा ऋषी. देवा माझ्या बायकोने सांगितलंय अल्पायुष्य असला तरी जमेल पण सद्गुणी पाहिजे. जा मुलगा आहे तुला पण फक्त 14 वर्ष जगू. मुलगा झाला बाबा. मार्केंडे नाव दिले आणि लहानाचा मोठा झाला. 13 वर्ष 6 महिने झाले. किती? 13 वर्ष. आता राहिले किती? फक्त मरायला फक्त 6 महिने झाले. आणि तो 13.5 वर्षाचा मुलगा असा बाहेर खेळत होता पोरांच्यात आणि आई वडील त्या मुलाकडे बघतायत आणि बघता बघता डोळ्यातून धारा लागल्या. अरे आपल्या मुलाचं 6 महिन्याचं आयुष्य शिल्लक राहिलं, आता 6 महिन्यात आपला मुलगा मरला आणि आपण वांधोटी रडायला लागली. एवढे त्याला ताण लागली. तो आला, बाबा का रडताय तुम्ही? आई तू का रडते? खरं सांग, खरं सांग. शेवटी आईने सांगितलं अशी अशी परिस्थिती, घाबरू नका. ज्या शंकराच्या वरानं माझा जन्म झाला तोच भगवान शंकर मला वाचवील. आणि म्हणून महाराज एक आहे, घराचा त्याग केला आणि तपश्चर्या लागली. काय केलं तपश्चर्याला जाऊन? कावेरी नदीच्या काठावर बसला. हा बाल एक आहे, बाल योगी. दिवसातून 3दा आंघोळ करायचा कावेरीमध्ये. कावेरी नदीच्या पात्रामध्ये उमललेली 1000 कमळं तोडायचा आणि सकाळी 1000 कमळाने शंकराची पूजा, दुपारी 1000 कमळाने शंकराची पूजा आणि संध्याकाळी 1000 कमळाने पूजा. भक्ती चालली. असं करता करता महाराज 14व्या वर्षाचा शेवटचा दिवस उगवला. मृत्यूचा दिवस. स्वर्गामध्ये यमपुरीमध्ये महाराज एक आहे. यमराजानं विचारलं, काय चित्रगुप्त साहेब आज कुणाकुणाचं यादीत नाव आहे? चित्रगुप्तानं सांगितलं, यादी उघडली. महाराज आज यादी आजच्या दिवसाची जवळजवळ कोरीच आहे. म्हटलं कोरी कशी असेल? कोणतरी येणारच. आणि शेवटच्या पानावर लिहिलं मार्कंडे
काय येणार? किती वर्षाचं वय आहे त्याचं? काय 80-90 वर्षाचं नाही म्हटलं देवा. 14 वर्षाचं लहान पोर आहे. अरे रे 14 वर्षाच्या लहान पोरला आणायला होते. बरे त्याच्या आई बापाला काय दुसरी पोर आहेत का? नाही बाबा, एकुलता एक आहे. आपण कायद्याचे बंदी आहोत. जा बाबा आणा त्याला. महाराज यमाचे दूत आले. मार्कंड्याला कळलं यमाचं दूत आलेले आहेत आणि आलेले आहेत म्हटल्यानंतर आज मार्कंड्यानं काय केलं महाराज? एक आहे महाराज, आज तो कायम जो बसलाय ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, त्याचा नाम मंत्र सुरू आहे. यमराजाचे दूत आले, बघितलं, अरे ह्या देवाचं नाव घेतोय, आपला पास त्याच्यावर चालणार नाही. महाराज एक आहे. कारण का? महाराज म्हणतात की यमाच्या दूतांना नामस्मरण चाललं असेल तिथं महाराज काय प्रवेश नाही. नका जाऊ त्याच्या गावा नामधारकाच्या शिवा. त्यांच्या गावाला पण जायचं नाही. यमाच्या दूत गेलं ना परत. आता गेल्याच्या नंतर यमाला काय बरं झाला? अरे तो नामस्मरण करतोय, आपली ताकद त्याच्यावर चालत नाही. भ्याड आहात तुम्ही. आता मी जातो. स्वतः यमराज आला, रेड्यावर बसून आला. महाराज एक आहे. मार्कंड्याने बघितलं, आता हा आलाय, आपल्याला नक्की नेणार. आता मार्कंड्याने काय केलं महाराज एक आहे, त्या पिंडीला घट्ट पकडली दोन्ही हातानं, डोकं ठेवलं पिंडीवर आणि मुखानं नामस्मरण सुरू केलं. भगवंतांनी प्रार्थना केली. कैलास राणा शिवचंद्र मौली फणींद्र माथा मुकुटीचा, कारुण्य सिंधू भवदुःख हरी, तुझवीन शंभो मज कोण तारी. प्रार्थना सुरू केली. आला यम, पाश टाकला, पंचप्राण काढणार. एवढे त्या पिंडीतून भगवान प्रकट झाले. महाराज एक आहे आणि हातातला त्रिशूळाचा घाव यमाच्या छातीत मारला. मूर्ख, माझ्या भारताला काय कळतंय की नाही तुला? यम रेड्यावरला उलटून खाली पडला. यमानं दोन हात जोडले, थरथर थरथर कापायला. भगवान, त्याचं आयुष्य संपलंय म्हणून ह्याला आलोय. कोण म्हणतं आयुष्य संपलंय? जाऊन बघ किती आयुष्य आहे ते. महाराज यम पुन्हा गेला. चित्रगुप्ताला सांगितलं, तू अरे व्यवस्थित काम कर ना, तिकडे मला मार खायला मिळतोय. त्या पोराचं आयुष्य आज संपलंय काय नक्की बघ. म्हटलं सकाळी यादी चांगली बघितली, त्याचं आयुष्य संपलंय. 14 वर्षाचं आहे. पुन्हा बघ, चेक कर. आणि चेक करायला गेलं, 14 वर्षाच्या ठिकाणी 14 कल्प एवढं आयुष्य होतं. महाराज एक आहे. महाराज म्हणतात एक आहे की 14 कल्प वर्ष मार्कंड्य, 14 कल्पवरी आयुष्य जयाला परी तो राहिला त्या ठिकाणी. महाराज 14 वर्षाच्या ठिकाणी 14 कल्प वर्ष आयुष्य झालं. का? एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा देव. कळी काळाची भीती आमचे भगवान शंकर महाराज एक आहे दूर करतात. काया वाच्या मनाने त्यांची सेवा करावी. काया वाच्या मनाने त्यांचं नामस्मरण करावं. काया वाच्या मनानं रोज त्यांचं दर्शन घ्यावं. जीवनामध्ये कशाची भीती राहणार नाही, कशाची भीती राहणार नाही. तुम्ही भाग्यवान मंडळी आहात की प्रत्यक्ष भगवान शिवजी केदारेश्वर आज या ठिकाणी स्वयं आलेले आणि त्यांची सेवा करण्याचं सौभाग्य तुम्हाला प्राप्त झालेलं आहे महाराज एक आहे. आणि म्हणून तुमचं भाग्य म्हणावं तेवढं कमी महाराज असो. आपली कीर्तनाची पूर्णपणे वेळ झालेली आणि आपण ही केलेली सेवा आणि ते सेवारूपी पुष्प भगवान शिवांच्या चरणकमली समर्पित करतो. या सेवेला तुम्ही सर्व स्तोत्र वृंदानी महाराज एक आहे काया वाचा म्हणून सर्वांगाचं कान करून महाराज श्रवण केलं, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. त्याप्रमाणे मला माझ्या मृदंगाचार्य, आमचे गायनाचार्य, आमची सावडी कुंभारवाडीची मंडळी, आमचे एकनाथ महाराज खरवटून आले, आमचे कदम बाबा वाहळमधून आलेले, या सगळ्यांनी या सेवेला सहकार्य केले आणि तुमच्या सगळ्यांच्या सेवेमुळं हे पुष्प मी भगवत चरणी समर्पित करू शकलोय. पुन्हा एकदा सगळ्यांच्या चरणी महाराज एक प्रणिपात दंडवत करतो आणि झालेल्या सेवेला ने बोलण्याला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली रामराज माऊली ज्ञानेश्वर माऊली रामराज माऊली
तुकाराम 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 तुकाराम
गणपती आहे जिथे पाय म्हणून या संतांची या संतांची गणपती आमची काय देव तुकाराम